कोकण विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध बाळ मानेंनी कोकण विधान परिषद निवडणुकीतून माघार घेतली आहे। त्यामुळे महत्त्वाची अपडेट कोकणातून महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ माने यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतलाय। भाजपच्या नितेश राणेंसोबत ठाकरेंचे उमेदवार बाळ माने हे होते। बाळ माने आणि नितेश राणे एकत्र जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले। तर सूचक म्हणून महाविकास आघाडीतील घटक पक्षांच्या सह्या मिळाल्या नाहीत असं मानेंनी म्हटलं। महाविकास आघाडीतील घटक पक्षाकडून साथ मिळाली नाही असा दावा सुद्धा यावेळी मानेंनी केलाय। त्यामुळे कोकणातील निवडणूक आता बिनविरोध होणार हे जवळपास निश्चित झालंय। महाविकास आघाडीचे उमेदवार बाळ मानेंचा हा उमेदवारी अर्ज मागे घेण्यात आलाय। नितेश राणेंसोबत ठाकरेंचे उमेदवार बाळ माने हे जिल्हाधिकारी कार्यालयात दाखल झाले, माघार घेतली आणि त्यामुळे आता एक मोठा प्रश्न मिटलाय। बिनविरोध निवडणूक होणार आहे। कोकणमधल्या विधान परिषद निवडणुकीसंदर्भातली अपडेट आहे आणि आता कोकणातली विधान परिषदेची निवडणूक ही बिनविरोध होणार आहे, कारण महाविकास आघाडीच्या उमेदवाराने माघार घेतले। नितेश राणेंसोबत ठाकरेंचे उमेदवार बाळ माने हे जिल्हाधिकारी कार्यालयात पोहोचले। मित्र पक्षांनी साथ दिली नाही असा दावा सुद्धा त्यांनी यावेळी केलाय। कोकण विधान परिषदेची निवडणूक बिनविरोध झाली आहे। महाविकास आघाडीतील घटक पक्षांची साथ मिळाली नाही असं मानेंनी म्हटलं। आपण पाहतोय खरं तर विधान परिषद निवडणुकीचा उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा आजचा हा शेवटचा दिवस आणि त्यातच कोकणातून सुद्धा महत्त्वाच्या घडामोडी घडत आहेत। राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेना आमची महायुतीचं सरकार आणि आदरणीय मुख्यमंत्री आणि हे आमचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसऱ्या उपमुख्यमंत्री आमच्या सुमित्रा पवार मॅडम, आमचे प्रदेश अध्यक्ष सन्मान्य रवी चव्हाण साहेब आणि प्रदेश अध्यक्ष सुनील तटकरे साहेब, या सगळ्यांचा प्रतिनिधी म्हणून एक भारतीय जनता पक्षाचा आणि महायुतीचा एक कार्यकर्ता म्हणून मी आज इथे उपस्थित आहे। तुम्ही मला बिलकुल एवढं मोठं करू नका की तुम्ही ह्यांना आणलं, तुम्ही ह्या सगळ्या गोष्टी केल्या, ह्या सगळ्या गोष्टी हो, तुम्ही प्रतिनिधी आहे। शेवटी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ज्या पद्धतीने आज राज्यामध्ये काम करतायत, राज्याला पुढे घेऊन जात आहे आणि म्हणून आज सब कुछ देवा भाऊ अशीच परिस्थिती आहे। म्हणून हे सगळे जे विविध पक्षाचे कार्यकर्ते आहेत त्या प्रत्येकाला कळलेलं आहे की बाबा आम्हाला राज्याला पुढे घेऊन जायचं असेल, आम्हाला आमचं भविष्य घडवायचं असेल तर देवेंद्र फडणवीस साहेबांशिवाय दुसरा पर्याय नाही, हा चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे। आणि बाळ माने साहेब हे अनुभवी आहेत, आमदार राहिलेले आहेत, ह्यांना एका एक लहान वयातला विषय नाही आहे, त्यांना बरं वाईट काय सगळ्या गोष्टी माहिती आहेत आणि म्हणून वरिष्ठ पातळीवर ठरलेला जो काही निर्णय होता त्याच्या अंमलबजावणी करण्याचं काम एक कार्यकर्ता म्हणून मी करतोय। मी या रत्नागिरीचा संपर्क मंत्री पण आहे, कोकणामध्ये काम करणारा भारतीय जनता पक्षाचा कार्यकर्ता आहे आणि म्हणून महायुती। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।